नमस्कार. मुंबई सीपी मुंबई पोलीस भरतीसाठी मोठ्या प्रमाणावर उमेदवारांची मैदानी चाचणी मरोळ या मैदानावर पूर्ण झाली असून यामध्ये आता उमेदवारांचं जे लक्ष आहे त्यांच्या फिजिकल टेस्ट जे झाले मैदानी चाचणी यामध्ये जे किती मार्क्स मिळालेले आहेत त्या गुणांच्या आधारावर त्यांना लेखी परीक्षेसाठी संधी मिळते किंवा नाही. तर पाहू शकता या संदर्भात लेखी परीक्षेसाठी जी अगोदरची पात्रता यादी जाहीर होईल उमेदवारांच्या मैदानी चाचणीच्या गुणांच्या आधारावर. तर कॅटेगरी प्रवर्गणी आहे जो उमेदवारांचा कट ऑफ आहे अपेक्षित कट ऑफ अंदाजित कट ऑफ हा आजच्या व्हिडिओमध्ये जाणून आपण घेणार आहोत. त्याचबरोबर सी पी मुंबई पोलीस भरतीसाठीची जी यामध्ये लेखी परीक्षा आहे ही कधीपर्यंत घेतली जाऊ शकते या तारखेसंदर्भात सुद्धा आपण जाणून घेणार आहोत. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सी पी मुंबईसाठी मोठ्या प्रमाणावर अर्ज आले होते आणि त्या कारणामुळे हा जो कट ऑफ आहे हा कमी जाण्याची शक्यता आहे. तर काय कारणं आहेत सगळी माहिती डिटेलमध्ये जाणून घेऊयात. तत्पूर्वी नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या. त्याचबरोबर बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा म्हणजे सगळ्या महत्त्वाच्या अपडेट तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचतील. तर यामध्ये प्रमुख कारण पाहिलं तर यामध्ये काय झालं आहे सी पी मुंबई पोलीस भरती सुरू झाली जवळजवळ 1 महिना मैदानी चाचणी मरोळ या मैदानावर सुरू होती. तर यामध्ये जास्त वेळ वाट पाहावी लागत होती उमेदवारांना तासनतास ग्राउंडवर बसून राहावं लागत होतं. त्याचबरोबर मार्च महिन्या असल्या कारणामुळे मार्च महिन्यामध्ये उन्हाचा जो त्रास आहे तो सुद्धा उमेदवारांना जाणवत होता. शरीराची एनर्जी जास्त वेळ बसून राहिल्यामुळे त्यांची आधीच कमी झाली होती आणि याचा परिणाम जेव्हा परफॉर्मन्स आला तेव्हा सुद्धा झालेला आहे. कारण एनर्जी कमी होते त्यामुळे टेन्शन त्यांचं वाढलं होतं, जास्त वेळ बसून राहावं लागलं होतं. त्याचबरोबर काही उमेदवार हे लांबून आले होते, दुसऱ्या जिल्ह्यांमधून त्यांनी अर्ज केला होता. त्यांचा प्रवास आणि थकवा असेल तर अनेक उमेदवार दूरवरून येतात. नीट त्यांना झोप आणि जेवण न मिळाल्याने शरीर थकलेलं असतं. त्याचबरोबर रनिंग आणि ताकदीच्या इव्हेंटमध्ये त्यांना कमी मार्क्स येतात. बहुतांश अशा व्हिडिओ रील्स जे आहेत यूट्यूबवर आलेले आहेत की उमेदवार जे आहेत जवळजवळ थकून मैदानावर पडलेले आहेत, त्यांना पाणी मिळालेलं नाही. तर अशा सगळ्या कारणामुळे त्यांना जे कट ऑफ जे आहे मैदानी चाचणीसाठीची ही थोडी कमी आलेली आहे. तर या अगोदर पाहिलं तर पावसाळ्याच्या सुरुवातीला किंवा पावसाळ्याच्या नंतरनं जर मैदानी चाचणी घेतली तर त्यावर चांगला इफेक्ट पडतो. उमेदवारांना जो ताण आहे उन्हाचा त्रास असेल किंवा हीट असेल ही कमी लागते. मात्र ह्या वेळेला ते जास्त लागली होती. त्याचबरोबर रनिंगचा इफेक्ट झाला होता. रनिंगमध्ये जो परिणाम झाला आहे 100 मीटर आणि 1600 मीटरमध्ये आधी रनिंग झाल्यावर शरीर हे पूर्णपणे थकून जातं आणि त्याच्यानंतरनं गोळाफेक असतो त्यामुळे हातामध्ये ताकद राहत नाही आणि त्यामुळे गोळाफेक जो आहे शॉर्टपुटमध्ये कमी अंतर जातं. या कारणामुळे गोळाफेकमध्ये सुद्धा उमेदवारांना कमी गुण आहेत. आता ग्राउंडचं वातावरण पाहिलं तर मरोळ हे ग्राउंडच वेगळं वातावरण आहे. ग्राउंडचं परफेक्ट टायमिंग किंवा कंडिशन मरोळच्या ग्राउंडसाठी मिळत नाही आहे. त्यामुळे इतर ग्राउंडपेक्षा 5 ते 10 मार्क्स जे आहे मरोळच्या मैदानावर सगळ्या उमेदवारांना कमी आहेत. आणि हे जर गोष्ट लक्षात ठेवली तर कट ऑफ जो आहे 100% बाकी जे पोलीस घटक आहेत पोलीस भरतीसाठीचे जे जिल्हे आहेत त्यांच्यापेक्षा कमी येऊ शकतो. मात्र तरीसुद्धा खूप जास्त अर्ज होते. कॉम्पिटिशन आणि स्पर्धा ही खूप जास्त होती. तर कोणत्या इव्हेंटमध्ये किती फरक पडला आहे आपण पाहूयात. 100 मीटरच्या रनिंगमध्ये सामान्य ग्राउंडमध्ये 10 मार्क्स जास्त असतात, तिथेच मरोळ ग्राउंडवर 4 ते 6 मार्क्स कमी होतील. त्याच्यानंतरनं 1600 मीटरसाठीची आपण नॉर्मल टायमिंग पाहिला तर यामध्ये 1 ते 2 मार्क्स कमी होतात कारण यामध्ये आधी रनिंगमध्ये थोडासा फरक पडतो. त्याचबरोबर गोळाफेकसुद्धा 12 ते 13 मार्क्स जास्त येऊ शकतात इतर मैदानावर. त्याचवेळी मरोळच्या मैदानावर 8 ते 10 मार्क्सपर्यंत जास्तीत जास्त हे जात आहे. तर आपण यानुसारच महिला आणि पुरुष उमेदवारांसाठी अंदाजित जो कट ऑफ आहे हा किती लागेल सी पी मुंबई मरोळच्या पोलीस भरतीसाठीचा कॅटेगरीनी आहे आपण पाहून घेऊयात. तर एस टीसाठी पाहिलं तर 26 ते 30पर्यंत जातो आहे हा कट ऑफ. त्याच्यानंतर एस टी प्रवर्ग 28 ते 30पर्यंत, विजय प्रवर्गासाठी 32 ते 33, एन टी बीसाठी 32 प्लस जाईल, एन टी सीसाठी 33 प्लस जाईल, एन टी डीसाठी 34 ते 35पर्यंत असेल. त्याच्यानंतर ओ बी सीसाठी 28 ते 30च्या दरम्यान, एस बी सी या प्रवर्गासाठी 30 ते 32पर्यंत कट ऑफ जाईल. ई डब्ल्यू एस प्रवर्ग
25 ते 26 पर्यंतचा हा कट ऑफ जाऊ शकतो. त्याचवेळी सगळ्यात जास्त ओपन प्रवर्गासाठी 34 ते 35 पर्यंत जाईल. हा झाला महिलांसाठीचा. पुरुष उमेदवारांसाठीचा कट ऑफ हा अंदाजित कसा असू शकतो, तर SC प्रवर्ग 30 ते 34 पर्यंत जाण्याची शक्यता, ST साठी 28 ते 32 पर्यंत, VJ साठी 34 ते 36, NTB साठी 34 ते 36, NTC साठी 34-36 आहे, NTD साठी सुद्धा 34 ते 36, OBC प्रवर्ग 32 ते 36 पर्यंत, SBC जास्त जातोय 38 पेक्षा जास्त, EWS पुन्हा खाली येतोय यामध्ये 26 ते 28 पर्यंत आणि सगळ्यात जास्त ओपनचा हाय जाईल 38 ते 39 पर्यंत. तर बाकी जिल्हे घटक पाहिले आपण त्याप्रमाणे त्या मानाने मुंबई पोलीस भरतीसाठीचा जो कट ऑफ आहे थोडासा कमी जातोय. मरोळच्या ग्राउंडमुळे का होईना पण कमी जातोय. बाकी जिल्ह्यांसाठी 40, 42, 45 पर्यंत सुद्धा जातोय. मात्र यामध्ये CP मुंबईसाठी हा कमी जातोय. मार्क्स कमी आले म्हणजे तुमच्यामध्ये काही कमी नाही असा त्याचा अर्थ होत नाही आहे. त्याचबरोबर ग्राउंडच्या कंडिशनमुळे सगळ्यांनाच मार्क्स हे कमी आलेले आहेत, त्यामुळे कट ऑफ कमी जातोय. 100% खरं आहे. आता अंदाजित कट ऑफ आपण सांगितलंय, नक्की खरा कट ऑफ किती जातोय हा लवकरच आपल्याला समजेल. कमी मार्क्स असले तरी तयारी तुमची सुरू ठेवा लेखी परीक्षेसाठीची, कारण पुढच्या स्टेजसाठी तुम्हाला संधी मिळू शकते, कारण या ठिकाणी जागा ह्या खूपच जास्त आहेत. तर सध्या लेखी परीक्षेसाठीच्या तारखांबाबत सुद्धा आपण जाणून घेऊयात की यामध्ये पोलीस भरतीसाठीची मैदानी चाचणी पूर्ण आत्ताच झालेली आहे. 1 ते 2 आठवड्याचा वेळ लागू शकतो. यामध्ये मैदानी चाचणीसाठीच्या जे उमेदवार आहेत त्यांचा कट ऑफ नाही आहे. लेखी परीक्षेसाठीची जी पात्रता यादी आहे ही जाहीर केली जाईल आणि त्यानंतरनं 5 ते 6 दिवसातच लेखी परीक्षेची तारीखसुद्धा जाहीर करून लेखी परीक्षा घेतली जाईल. यामध्ये बाकी जिल्हा घटकांतर्गत त्यांच्या याद्या जाहीर झालेल्या आहेत. पुढेसाठी सुद्धा आले. त्याचबरोबर त्या उमेदवारांची लेखी परीक्षा ही 22 एप्रिलला असून 22 मार्चला असून यासाठीचं वेळापत्रक जे आहे ते जाहीर झालं असून कालच लेखी परीक्षेसाठीच्या पात्रता यादी, लेखी परीक्षेसाठी पात्र उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली होती. कट ऑफ आपण पाहिला पुणेचा हा थोडासा जास्तच लागलाय, तर त्या संदर्भात एक वेगळा व्हिडिओ आपण केलेला आहे, तो तुम्ही चेक करू शकता. पोलीस भरतीबाबतच्या त्याचबरोबर इतर भरतीबाबतच्या सगळ्या महत्त्वाच्या अपडेट अशाच मिळवण्यासाठी नोकर भरतीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.